नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता 1500 रुपये या 15 जिल्ह्यामध्ये सोडलेले आहेत आणि सकाळी 7 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिलच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज एप्रिल महिन्याचे जे 1500 सोडले आहेत तर ते फक्त या 15 जिल्ह्यामध्ये सोडले आहेत आणि उरलेल्या जिल्ह्यामध्ये अक्षय तृतीयाला पैसे येणार आहेत। परंतु आज एप्रिल महिन्याचा हप्ता हा 15 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि फक्त या महत्त्वाच्या 20 बँकांमध्येच हे पैसे सोडण्यात आले आहेत। ज्या लाडक्या बहिणी या 20 पैकी एका जरी बँकेमध्ये खातं खोलून लाडक्या बहीण योजनेसाठी जर तुम्ही खातं जोडलं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेमध्ये आजच 1500 रुपये आले असतील। जर आले नसतील तर पुढील 5 मिनिटांमध्ये ते 10 मिनिटांमध्ये आज या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटण्याचा आदेश हा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज फक्त 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। उरलेल्या जिल्ह्यामध्ये अक्षय तृतीयाला पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणकोणत्या 20 बँकांमध्ये आज पैसे सोडलेले आहेत, तसेच कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडलेले आहेत, जी यादी आहे तर ती राज्य सरकारच्या माध्यमातून आज सकाळी आलेली आहे आणि सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपये आल्याचे मेसेज सुद्धा आलेला आहे। मग आता तुम्ही विचार करत असाल की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत, तर त्या 15 जिल्ह्यांची नावे सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यात येतील। पण त्याआधी आता राज्य सरकारच्या माध्यमातून जी बँकांची लिस्ट सांगण्यात आली आहे, तर यामध्ये काही खाजगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत आणि फक्त याच बँकांमध्ये आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे सोडण्यात आले आहेत। तर आता तुम्हाला बँकांची यादी सांगणार आहे। जर या बँकांमध्ये तुम्ही खाते खोलून लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेतले असतील तर आत्ताचा जो हप्ता तुम्हाला आहे तर तो या बँकेमध्ये खाते असेल तर लगेच मिळणार आहे। पहिल्यांदा आपण पाहूया की 20 बँका कोणत्या आहेत। या 20 बँकांमध्ये तुमचं खातं आहे का, या ठिकाणी आता तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे। जर या 20 बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला 15 जिल्हेही पुढे मी सांगणार आहे। आज एप्रिलचा 10वा हप्ता सोडण्यात आला आहे। आता आपण बँकांची लिस्ट सांगत आहोत। पहिल्यांदा आपण खाजगी बँका पाहू। खाजगी बँका पाहिल्यानंतर सरकारी बँका पाहू। जर या बँकांमध्ये तुम्ही पण खातं उघडलं असेल तर तुम्हाला सुद्धा पुढे सांगणार आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात आले आहेत। स्वतः देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लोकसंख्येच्या मानाने कमी जे जिल्हे आहेत, जे जिल्हे गोरगरीब जिल्हे आहेत, अशा जिल्ह्यांची एक यादी तयार आज केलेली आहे। फक्त त्याच जिल्ह्यामध्ये आज 1500 रुपये सोडण्यात आले आहेत। बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अक्षय तृतीयाला पैसे येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पाहिजे असेल तर आता ज्या 20 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत तर त्यांची जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये तुमच्या बँकेचे नाव आहे का हे लक्षपूर्वक बघा। त्यानंतर लगेचच कोणत्या 15 जिल्ह्यात पैसे सोडले आहेत तर ते पाहूया। पण लाडक्या बहिणींनो, यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे अनेक लाडक्या बहिणींचं खातं हे बंद करण्यात आलं आहे। त्याचं खरं कारण म्हणजे अनेक बँकांमध्ये अशा पण आहेत ज्यांचे IFSC कोड बदलण्यात आले आहेत। 2025च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांमध्ये अनेक बँकांचे IFSC कोड हे बदलण्यात आले आहेत। IFSC कोड म्हणजे नेमकं काय? ज्यावेळी बँकेचा IFSC कोड जो असतो तर तो प्रत्येक पासबुक वरती असतो, तुम्हाला दिलाही जातो। जर ते बदललं तर ती बँक खाते आहे तर ते त्या ठिकाणी चालत नाही। मग परत एकदा IFSC कोड नवीन त्या ठिकाणी भरावा लागतो। त्यामुळे अशा पण बँका आहेत ज्या लाडक्या बहीण योजनेसाठी चालणार नाहीत। ज्यामध्ये एप्रिलचा लाडक्या बहिणीचा हप्ता सोडला आहे तर त्या बँकांची लिस्ट तुम्हाला इथे सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी यामध्ये तुमची बँक आहे का हे नक्की बघा। ॲक्सिस बँक, सिटी युनियन बँक, धनलक्ष्मी बँक, ICICI बँक, IDBI बँक, IDFC फर्स्ट बँक, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया,
बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, UCO बँक। आता लाडक्या बहिणींनो, ही जी बँकांची लिस्ट सांगितली आहे, तर यामध्ये तुमचं जर बँक खातं तुम्ही उघडलं असेल, तर मग यापैकी कोणत्याही एका बँकेत तुम्ही खातं उघडलं असेल, तर आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। पुढे 15 जिल्ह्यांची जी लिस्ट आहे ती तुम्हाला सांगण्यात येणार आहे, ज्यामध्ये आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट 1500 रुपये सोडण्यात आले आहेत। तर ते कोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये सकाळपासून लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत? जर तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेमध्ये पैसे आले नसतील, तर या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल, तर तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही पैसे येऊ शकतात। कारण यामध्ये खाजगी बँका असतील तर थोडा लेट होणार आहे, म्हणजे रात्री 10-11 वाजेपर्यंत पैसे येऊ शकतात। आणि जर सरकारी बँका असतील तर तुम्हाला लवकरात लवकर सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात होईल। काहींना सकाळी 7 वाजल्यापासून पण पैसे येऊ लागले। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता आज या 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटण्याचं काम केलं आहे। त्यांनी ऑर्डर दिल्या आहेत। महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सकाळपासून सुरुवात ही झालेली आहे। आता तुम्हाला बँकांची लिस्ट सांगितली आहे। आता तुम्हाला जिल्हे सांगणार आहे। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर असेल, तर तुम्हाला पण आजच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आज म्हणजेच एप्रिलचा हप्ता 1500 रुपये मिळणार आहे। सकाळपासून लाडक्या बहिणी एकदम खुश झालेल्या दिसत आहेत, कारण डायरेक्ट 1500 रुपये बँकेत पडू लागले आहेत। यामध्ये बघा, आता जिल्ह्यांची लिस्ट ही सांगणार आहे। या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा जर असेल, तर तुम्हाला आजच लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये एप्रिल महिन्याचे हे दिले जाणार आहेत। त्यामधील सर्वात पहिल्यांदा लोकसंख्येच्या मानाने, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे कमी अर्ज आले आहेत आणि जो जिल्हा गोरगरीब जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त गोरगरीब व गरजू महिला राहतात, अशा जिल्ह्यांना शोधून अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। त्यामधील सर्वात पहिल्यांदा जिल्हा घेण्यात आलेला आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पैसे दिले जाणार आहेत, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। आता तुम्ही तर या जिल्ह्यामधून असाल आणि तुम्ही जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक केलेलं असेल, तर तुम्हाला आता दिवसभरामध्ये केव्हाही तुमच्या बँकेमध्ये 1500 रुपये आल्याचा मेसेज हा येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा। या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे येऊ लागलेत। आत्ताच 5 मिनिटापूर्वी सुद्धा अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा मेसेज आलेला आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड। या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक बहिणींना सकाळपासून पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून जास्त त्या जिल्ह्याची ओळख आहे। तर या जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले तो म्हणजे बीड जिल्हा। या जिल्ह्यामधील महिलांना 1500 रुपये त्यांच्या खात्यात आल्याचा मेसेज आला आहे। आणि पुढील जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा 10वा हप्ता हा महिलांच्या खात्यावरती जमा होत आहे। त्यानंतर बघा, पुढचा जिल्हा आहे परभणी। आणि परभणी जिल्ह्यातून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, तर तुम्हाला सुद्धा मोठी आनंदाची बातमी आहे, कारण 1500 रुपये हे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर बघा, लातूर जिल्हा। या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर अशा लाडक्या बहिणींना आज पैसे आलेले आहेत, तर काहींना अजून थोड्या वेळात येतील। संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे नक्कीच मिळतील। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळी पैसे आले आहेत। तुम्हाला पण आता संध्याकाळपर्यंत पैसे येऊ शकतात। त्यानंतर बघा, अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यातून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, तर तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत। आणि पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आणि सोलापूर।
अशा प्रकारे लाडक्या बहिणींना पैसे सोडण्याचे आदेश हे मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत. तुम्हाला जर अजून पण पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला अक्षय तृतीयेला 30 एप्रिलला तुमच्या खात्यावरती पैसे हे मिळणार आहेत. आज पैसे सोडण्यात आले आहेत, परंतु आज जर तुम्हाला पैसे नाही मिळाले तर काही तांत्रिक अडचणींमुळे हे पैसे मिळणार नाहीत. परंतु अक्षय तृतीयेला हे पैसे तुम्हाला नक्की मिळतील.